छत्रपती जळपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्ठित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज बुद्धिवंत शास्त्रवीर मुघल संहारक धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्र कोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाला वंदलेली अशी शहापुत्र शिवरायांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. आणि अशा लोककल्याणकारी राजाला माझा मानाचा मुजरा. इंद्रजिमी जंबपर बाणव सुवंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पौन पारिवाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्नजिमी कंस पर त्यो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. खरं तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सुरुवात कुठून करावी हाच खूप मोठा प्रश्न आहे की सुरुवात कुठून करावी. अहो जन्म झाला ते शिवनेरी पासून सुरुवात करावी की 32 मण सोनेरी सिंहासनावर माझा राजा आरूढ झाला त्या रायगडापासून सुरुवात करावी की प्रतापगडच्या पायथ्याशी त्या अफजल खानाचा कोतडाच पडला त्या प्रतापगडापासून सुरुवात करावी की विशाळगडाकडे जात असताना बाजी प्रभूंनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला त्या विशाळगडापासून सुरुवात करावी की पुरंदरचा तह झाला त्या पुरंदरापासून सुरुवात करावी की तानाजींनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून कोणाचा सिंहगड केला त्या सिंहगडापासून सुरुवात करावी. हाच खूप मोठा प्रश्न आहे की सुरुवात कुठून करावी. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शब्द नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हा जगण्याचा मंत्र आहे. आणि आज याच मंत्रामुळे तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिला आणि तेव्हाच कुठवर या दोंड्याच्या शहरातील नूतन शाळेच्या मैदानावर तुम्ही सर्व मला ऐकू शकतात आणि मी कुमारी खुशी वैशाली रवींद्र पाटील तुमच्या समोर बोलू शकते तेव्हाच कुठवर. हो एक वेळचा प्रसंग आहे ज्यावेळी शिवबा राजे अवघे 15 वर्षांचे असतात. 15 वर्षांच्या शिवबांकडे एक शेतकर येतो. शेतकऱ्याच्या हातामध्ये त्याच्या मुलीचा मृतदेह असतो आणि म्हणतो राज न्याय द्या राज राज न्याय द्या. माझ्या लेकीवर बाबाजी बिकाजी गुजर नावाच्या रांजाच्या पाटलानं बलात्कार केला राज मला न्याय द्या राज माझ्या लेकीनं आत्महत्या केली राज मला न्याय द्या. हे शब्द जसे शिवबांच्या कानावर पडतात तसं शिवबांच्या तळपायाची आग मस्तकात भिडते. समोर उभे असलेल्या येसाजींना ते म्हणतात येसाजी आत्ताच्या आता त्या रांजाच्या पाटलाला माझ्या समोर उभा करा. येसाजी घोड्यावरती डाब मारतात जातात त्या रांजाच्या पाटलाला म्हणतात चला तुम्हासनी राजांचा बलावा हाय आत्ताच्या आता तिथं उभं राहायला सांगितलं आहे चला पाठीशी. तसं रांजाचा पाटील गुरमीत असतो. तो म्हणतो कोण राजा मी ओळखत नाही कोणत्या राजाला मी येत बी नसतो तुमच्या संग. तसं घडलेला प्रकार येसाजी शुभांना सांगतात. शुभा म्हणतात अहो येसाजी तुमच्या कमरेची तलवार काही शोभेची वस्तू होती का जा आणि त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय बांधून त्याला माझ्या समोर उभा करा. तसं येसाजी त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय बांधून त्याला राजांसमोर उभा करतात आणि राजे त्याला विचारतात काय या मुलीवर अत्याचार केले तुम्ही. तसं तो रांजाचा पाटील म्हणतो बोय केलाय काय कराल तुम्ही. तसं शिवाजी राजे त्या रांजाच्या पाटलाला शिक्षा सुनवतात. शिक्षा अशी सुनवतात की जे हात माझ्या स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला लागले ते हात आताच्या आता कलम करा. ज्या पायांनी माझ्या स्वराज्यातील स्त्रीला पळवून नेला ते पाय आताच्या आता छाटून टाका. या रांजाच्या पाटलाचा चौरंग करून टाका. असा आदेश 15 वर्षाचे शिवाजी राजे देतात आणि या आदेशांचं पालन सुद्धा होतं. हे सर्व मासाहेब जिजाऊ बघत असतात. मासाहेब जिजाऊ शिवबांना प्रश्न विचारतात शिवबा तुम्हाला वाटलं असतं तर या रांजाच्या पाटलाला रायगडाच्या टकमक टोकावरून सोडून दिलं असतं. वाटलं असतं तर पिसाळलेल्या हातीच्या पायाखाली दोन्हीला मारून टाकलं असतं. वाटलं असतं तर याची गर्दन सुद्धा कलम करता आली असती. पण तुम्ही फक्त याचे हात आणि पाय छाटून याला असं जिवंत का सोडलं. त्यावर 15 वर्षाचे शिवाजीराजे म्हणतात मासाहेब
आम्ही या रांझ्याच्या पाटलाला यासाठी जिवंत सोडलं कारण पुन्हा जर कोणी माझ्या स्वराज्यातील स्त्रीकडे वाईट नजरेनं बघण्याचा प्रयत्नही करेल तर त्याला हा जिवंत रांझ्याचा पाटील सदैव आठवणीत राहील, म्हणून या रांझ्याच्या पाटलाला मी जिवंत सोडलं. हो, ऐसा राजा होणे नाही, ऐसा राजा होणे नाही, कारण ज्यावेळी शाहिस्ता खानाची बोटे छाटली होती त्यावेळी तो सगळा वेड्यासारखा कुठेही धावत पळत सुटला होता. त्यावेळी त्याची बहीण येते, ती म्हणते हुजूर कदम हो गया, हुजूर कदम हो गया, वो दुश्मन सिवा मेरी बेटी को उठा कर ले गया, वो दुश्मन सिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. तसं तो शाहिस्ता म्हणतो, अरे चुप कर पगली, अरे पगली, वह सिवा किसी की उंगली काट सकता है, वह सिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन वह सिवा किसी पराई औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता है, वह सिवा किसी पराई औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता है. ऐसा राजा होणे नाही, ऐसा राजा होणे नाही, कारण शत्रूलाही माहिती होतं की परत स्त्री माता भगिनी समान मानणारा शिवा राजा कधी कोणत्या परस्त्रीवर हात टाकणार नाही, कारण हे जिजाऊंचे संस्कार नाहीत. हो, आज आम्ही म्हणतो बाहेरच्या राजांचे महाल बघा किती सुंदर आहेत, आपल्या राजाने एक सुद्धा महाल बांधला नाही. हो अहो, जे गडकिल्ले बांधले ते सुद्धा आज पडायच्या अवस्थेत आहेत, पण आपल्या राजांनी एक सुद्धा महाल बांधला नाही. अहो, बाहेरच्या राजांनी त्यांचे सुंदर महाल बांधले आणि त्या सुंदर महालांमध्ये त्यांनी बायका नाचवल्या, पण आपल्या राजांनी 392 किल्ले बांधले आणि 392 किल्ल्यांच्या जोरावर इथल्या लेकी बाया वाचवल्या. यत्र नारीस्तु पूज्यन्ते, म्हणून आपल्या राजांनी एक सुद्धा महाल बांधला नाही, एक सुद्धा महाल बांधला नाही. पण तरीही आज या वास्तवामध्ये जगताना आम्हाला एकेबायानं असा प्रश्न पडतो की खरोखरच या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे का? तर त्यांना मला सांगावंसं वाटतं की स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. तिडवली तर नागिन असते, डिवसली तर वाघीण असते. तिडवली तर नागिन असते, डिवसली तर वाघीण असते. तान्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. तान्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. होय, ती स्त्री असते. आणि आज हेच जर प्रत्येक स्त्रीने ओळखलं ना तर खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येका घराघरापर्यंत, प्रत्येका मुलीपर्यंत पोहोचले असं म्हणता येईल. शेवटी इथे उपस्थित लेकीबाईंना मला एवढंच सांगावंसं वाटतं की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहेस, तू जिजाऊंची लेक आहेस. जय भवानी.